पूजा मोरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर मराठा समाज संतप्त झालेला आहे। पूजा मोरे आक्रमक आणि अभ्यासू असलेलं नेतृत्व मराठा समाजाने भावना व्यक्त केलेल्या आहेत। ट्रोलिंगमुळे पूजा मोरे यांना भाजपचा उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला होता। एक होतकरू कष्टकऱ्याचं लेकरू पुण्यामध्ये मोठ्या शहरामध्ये जाऊन ती जर तिचं राजकीय करिअर पुढं काम करत असेल आणि तिला जर अशा पद्धतीचं ट्रोल करून उमेदवारी मागे घेण्यापर्यंत एवढा मानसिक त्रास दिला जात असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे। माननीय जरांगे पाटील यांचा एक सच्चा सेवक, मराठा सेवक या नात्याने भारतीय जनता पार्टीचा जाहीर निषेध करतो। माघार झाली त्या ठिकाणी भाग्यश्री डोमसे त्या ठिकाणी पुरस्कृत केलेत। 25 मधून दीपक बडगुजरांची माघार झाली त्या ठिकाणी प्रकाश अमृतकर म्हणून पुरस्कृत केलेत आणि दीपक बडगुजर हे 29चे अधिकृत उमेदवार त्या ठिकाणी हे झाले। मी 25 मध्ये आहे ना, 25 अ मध्ये मी आहे, 25 ब मध्ये साधना पवन मटाले हा अधिकृत आणि 25 क मध्ये भाग्यश्रीताई डोमसे आणि पुरस्कृत आणि 25 ड मध्ये प्रकाश अमृतकर पुरस्कृत। 2 दिवसांपासून खूप वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत। 2 एबी फॉर्म वाटले, बी फॉर्म दिले गेले, नेमकी काय वस्तुस्थिती आपण पाहिलं? एबी फॉर्म प्रक्रियेमध्ये, वाटप प्रक्रियेमध्ये मी नव्हतो। तो काय कसा गोंधळ झाला, काय झाला तो पक्षाचे लोक सांगतीलच। त्याच्यावरती मंथन चालू आहे पक्षाचं, जे काही झालं असेल निष्कर्ष बाहेर येईलच। परंतु मला जे एबी फॉर्म मिळाले तेच एबी फॉर्म मी दिले। आज भाजपच्या 2 उमेदवारांना खरं तर कमळ चिन्हाच्या ऐवजी पुरस्कृत होण्याची वेळ आली, याला जबाबदार कोण? घेतलं प्रश्न हा आहे की भाजपच्या 2 पदाधिकाऱ्यांना, 2 उमेदवारांना खरं तर अधिकृत पक्षाच्या चिन्हावर लढता येऊ शकत होतं, मात्र त्यांना पुरस्कृत व्हावं लागलं, याला जबाबदार कोण? पण कमळाच्या चिन्हावरती जे अधिकृत झालेलं होते त्यांना माघार घ्यावी लागली, हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे। भाऊ 29 मधनं माघार घेणं अपेक्षित होतं दीपक बडगुजर यांची, कारण मुख्य आणि त्यांचा मार्ग 29 मध्ये दीपक बडगुजर निवडणूक लढणार हे सर्व कोर कमिटीच्या बैठकीमध्ये झाले होते। पण कुठल्या गटामध्ये निवडणूक लढणार हे त्या ठिकाणी दोघांनी एकत्र बसून निर्णय घ्यायचा होता की त्या ठिकाणी ज्या ऐन वेळेस त्या ठिकाणी पुरुष गटामध्ये भूषण राणेंना त्या ठिकाणी दिले गेलं एबी फॉर्म, त्यावेळेस दीपक बडगुजरांनी 29 मध्ये कोर कमिटीमध्ये फायनल झालेलं असताना त्याला 25 मध्ये परत त्यांना उमेदवारी द्यायला लावली। तिथे एक एबी फॉर्म भरा, इथे एक एबी फॉर्म भरा, 2 एबी फॉर्म भरायला लावल्यानंतर 25 मधनं त्यांनी आज माघार घेतली। 29 मध्ये जे ठरलेलं होतं त्याप्रमाणे 29 मध्ये उमेदवारी करण्याचं एक 10 वर्षापासून त्याचा 2017च्या निवडणुकीमध्ये सुद्धा तो 29 मध्ये निवडणूक लढवण्यासाठी अर्ज भरला होता। त्यावेळेस सुद्धा पक्षश्रेष्ठींनी सांगितलं, त्यावेळेस सुद्धा त्यांनी ते माघार घेतली होती आणि तेव्हापासून तो 29 मध्ये तयारी करत होता आणि 29चाच उमेदवार म्हणून त्याला आम्ही कोर कमिटीमध्ये ठरलेलं होतं आणि 29 मध्ये निवडणूक लढणार होता तो। पण मुकेश साने सुद्धा निवडणूक लढण्यावरती ठाम आहे, ते अपक्ष म्हणून तो त्यांचा प्रश्न। त्या निश्चितपणाने मुकेश साने सुद्धा आमच्या कुटुंबातलाच आहे, तो काही प्रकार व्यक्ती नाही आहे, तो भाजपाचाच व्यक्ती आहे। परंतु ह्या 29 मध्ये दीपक, तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तू एकनिष्ठ कार्यकर्ता आहे शिवसेनेचा, अनेक वर्षापासून तू तिथे काम करतोस आणि नक्कीच तुझा भविष्यामध्ये विचार केला जाईल आणि तू अजिबात, मी तुझ्या पाठीशी आहे, त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस। पक्षाने तर तुम्हाला पत्र दिलं होतं की तुम्ही अधिकृत उमेदवार म्हणून, असं पत्र दिलं होतं काल, मग तुम्हाला का माघार का घ्यावी लागली? तुम्ही तुमच्या डोळ्याला नका जास्त तुम्ही जास्त बोलायला नका ऐका, तुम्ही त्यांनी बोललं ना, सांगितलं ना साहेब, बोलले ना ते, तुम्ही कशाला तुम्ही झालं ना, त्यांनी माझं म्हणणं ऐकायचं मी सांगतो। हे बघा, हा शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता आहे आणि तो खऱ्या पहिल्या दिवसापासून शिवसेनेमध्ये काम करतो, पदाधिकारी म्हणून काम करतो। ठीक आहे, संधी प्रत्येक वेळेस येते, परंतु हा पक्षाला आणि शिंदे साहेबांच्या आदेशाला मानणारा कार्यकर्ता आहे। शिंदे साहेबांचा आदेश हा अंतिम आदेश आहे आणि म्हणून त्यांनी आज विड्रॉल केली। काय नाही, शेवटी शिंदे साहेब हे अनाथांचे नाथ एकनाथ आहेत। माझ्यासारख्या गोरगरीब कष्टकऱ्यावरती कधीच अन्याय होऊन देणार नाहीत
याची मला शाश्वती आहे 100%. माघारीनंतर तुम्ही नाराज झालेला आहात कारण नाही, ज्या नाराज नाहीये. पद्धतीने एकूण भावनिक झाल्याचं दिसतंय तुम्ही. हा, नाही. बोलणार ना. साहजिक आहे ना. कारण का मी माझ्या वरिष्ठांच्या आदेशाने आज त्या परिसरामध्ये काम करत असताना मी तीन एकरमध्ये 300 बेडचं हॉस्पिटल ज्या परिसरामध्ये पद्मावती सहकारनगर भागामध्ये जे 35 वर्ष कुणाला जमलं नाही ते माझ्या शिंदे साहेबांच्या माझ्या पक्ष वरिष्ठ श्रेष्ठांच्या माध्यमातून मी करोडो रुपयाचा निधी आणला. ई लर्निंग सारखी स्कूलची मान्यता तिकडे घेतली जेणेकरून तिकडे त्या गरिबांना मोफत उपचार मिळावे म्हणून. आज त्या कामाची पावती म्हणून आज मला ते एबी फॉर्म देण्यात आला होता, अधिकृतही जाहीर करण्यात आलं होतं पक्षाच्या वतीने. परंतु आज शिंदे साहेबांचा आदेश आहे, अंतिम आदेश. शेवटी साहेबांचा आदेश जो असतो तो आमच्या नेत्यांचा शेवटी. मग काय तुम्ही ते फॉर्म एबी फॉर्म गिळला म्हणून तुमच्यावरती अशा पद्धतीने पक्ष नाराज झाले? तेच एकदा एक्सप्लेन करेल. काय त्याच्यामुळेच तुमच्यावरती ही अशा पद्धती पक्षाकडनं कारवाई झाली? नाही असं काही नाहीये. हो, कशाला तुम्ही बाकीच्या गोष्टी करता? प्लीज काय बोलू द्या, काहीतरी हो. चला, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला. उद्धव हे पक्षातले जे काही उद्धव कांबळे यांनी मनपा निवडणुकीतून अखेर माघार घेतलेली आहे. त्यांना अश्रू अनावर झाले आहेत.